सगळीकडेच भरपूर अगदी कडाक्याची थंडी पडलेली आहे. दिवाळीचा फराळसुद्धा कधीचाच संपलाय. अशा वेळेला काहीतरी सतत खाण्याची इच्छा होते. पण काय खायचं? मार्केटमधनं इतके महाग बाकरवडी मिळते. जर आपण तीच बाकरवडी घरात बनवली तर चला. हे जे साहित्य मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जे दिसत आहे ते साहित्य सगळं एकत्र घ्यायचं, जे की तुमच्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असतं. ते सगळं छान घ्यायचं. त्याचा एक मस्त असा गोळा बनवून घ्यायचा. चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर गोळा किंवा जसं तुम्ही पुरीला पीठ मळता तशा पद्धतीने याचा एक गोळा बनवून घ्यायचा. आता तुमच्याच मोबाईलच्या स्क्रीनवरती जे साहित्य दिसतंय ते सगळं साहित्य समोर दाखवलेल्या प्रमाणामध्ये घ्यायचं आणि त्याची छान पावडर बनवून घ्यायची आहे. हा मसाला होईल आपला बाकरवडीचा. आपण जो वरून पसरवणार आहोत तो मसाला. तर रेसिपी अगदी सोपी आहे. फक्त हे रील तुम्हाला 1 ते 2 वेळेला बघावं लागेल. बघा आपली छान पावडर तयार झालेली आहे बाकरवडीसाठीची. आता जे पीठ आपण आधीच मळून ठेवलेलं आहे ते उघडून बघूया. येस, तर आपल्या पिठाची छान असं चपातीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढा आपण घ्यायचा आहे आणि त्याची अगदी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. अरे चपातीसुद्धा लाटून झाली. मग काय करायचं बघा, याचे असे चपातीचे 2 भाग करून घ्यायचे आणि साईडनं जो एक्स्ट्राचा गोलाकार भाग आहे तो सुद्धा काढून घ्यायचा, कारण आपल्या बाकरवडीला आकार व्यवस्थित आला पाहिजे. आणि या पानांवरती किंवा या चपातीवरती आपण चिंचेची चटणी लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरतीच मसालासुद्धा थापून घेतलेला आहे. मसाल्याचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. खूप कमी किंवा खूप जास्त असता कामा नये. आणि त्याचे असे छान एकदम टाईट असे रोल बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर पाण्यानं आपण जी मध्ये जागा आहे तिथे पाणी लावलं होतं आणि त्याच्यामुळे हे रोल व्यवस्थित चिकटलेले आहेत. आता काय करायचं? आता याला आपण बाकरवडीच्या आकारामध्ये छान कट करून घेऊया. चला तर मग एक 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 करून आपण या सगळ्या बाकरवड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हे करता करता मी साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला जसं समोसा किंवा कचोरीसाठी तेल जेवढं गरम करतो तितकंच गरम तेल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी मंद गॅसवरती या सगळ्या बाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत. आतमध्ये पूर्ण जो शेवटचा आतला लेअर असतो तिथंपर्यंत तळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर हे बाकरवड्या ज्या आहेत त्या डबल फ्राय करायच्या आहेत. म्हणजे एकदा तेलातून काढायच्या आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटांनी पूर्ण कूल झाल्यानंतर पुन्हा तळून घ्यायच्या. तयार आहे तुमची बाकरवडी. रेसिपी आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.